ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ध्वजस्तंभावरी वानर तो मूर्तिमंत शंकर सारथी शारंगधर अर्जुनेशी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत. भीष्माचार्यांचं सर्व बाजूने आपण रक्षण करावं असं दुर्योधनाने सगळ्या महारथी योद्ध्यांना सूचना केली आणि मग दुर्योधनाच्या अंतकरणातला भाव जाणून भीष्माचार्यानं वीरवृत्तीच्या बळाच्याद्वारे दिव्य शंखनाद केला. त्या अगोदर सिंहाप्रमाणे गर्जना केली. या दोन नादांचं एकत्रीकरण झाल्यामुळे संपूर्ण त्रैलोक्य बधीर झालं किंवा त्रैलोक्य बधिरीभूत झाले. जणू काही आकाशच तुटून पडलं की काय असा प्रसंग प्राप्त झाला. आणि मग भीष्माचार्यांच्या शंखनादाचं अनुसरण कौरवांच्या पक्षातल्या सगळ्या महारथी योद्ध्यांनी केलं. एकाएकी त्या सर्वांचे शंख, नगारे, नौबती, ढोल, मृदंग, अनेक प्रकारचे रणवाद्य यांचा भयंकर आवाज झाला. आणि त्या आवाजाचा काय काय परिणाम आहे त्या परिणामाचं स्पष्टीकरण ज्ञानोबारायांनी केलं की जिथं महान असणाऱ्या पराक्रमी योद्ध्यांनासुद्धा भीती वाटू लागली. महाप्रलय जेथे धोकडांशी जे अत्यंत बलवान होते त्यांनाही असं वाटलं की आता जवळपास महाप्रलय होणारच आहे. जे नूतन युद्धाकरता आलेले होते, ज्यांना अनुभव कोणताच नव्हता, अशा भित्र्यांची गोष्ट काय सांगावी. किंवा जे कच्चे होते त्यांचं तर केर उडावा तशा प्रकारे ते बाजूला झाले. हा भीषण प्रसंग पाहिल्यानंतर यमाने देखील विचार केला की या युद्धामध्ये आपल्याला अंग घालायचं नाही. जेने दचकला कृतांत अंग निघे. काही जणांचं उभे असताना प्राण गेले, चांगल्या लोकांचे दात बैसले आणि पराक्रमी असल्यामुळे ज्यांनी आपल्या नावासवर ब्रिदावळी लावलेली होती त्यांच्याही अंगामध्ये थंडीचा संचार झाला. ब्रह्मदेवाने ते पाहिलं तर व्याकुळ झाले. देवाने सांगितलं बहुतेक आज प्रलयकाळ प्राप्त होणार. स्वर्गामध्ये झालेली घटना ज्ञानोबाराय स्पष्टीकरण करून सांगतात. पण मग पांडवांच्या पक्षामध्ये काही परिणाम झाला का, तो परिणाम सांगायच्या अगोदर ज्ञानोबाराय भक्तराज अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या मोठ्या दिव्य रथावर विराजमान आहे त्या रथाच्या गुणाचं आपल्यासमोर वर्णन करतात. अर्थात या संबंधाने आलेल्या सगळ्या ओव्या या भक्ताचं ऐश्वर्य प्रगट करणारे आहेत. म्हणजे अध्यात्मामध्ये भक्त किती श्रीमंत असतो, जरी व्यावहारिक अंगाने त्याचं ऐश्वर्य आपल्याला दिसत नसलं तरी पण पारमार्थिक अंगाने विचार केला तर जगातला सर्वात ऐश्वर्य संपन्न व्यक्ती कोण असेल तर देवाचा प्रिय असणारा आवडता भक्त आहे. आणि त्या भक्ताचं ऐश्वर्य ज्ञानोबाराय आपल्यासमोर प्रतिपादन करतात. भीष्माचार्यांचा शंखनाद, कौरव पक्षातल्या सगळ्या योद्ध्यांचा शंखनाद झाल्यानंतर त्रैलोक्यावर परिणाम झाला. कौरव पक्षातल्या लोकांवरही परिणाम झाला. ब्रह्मदेव व्याकुळ झाले म्हणजे सत्यलोकातही परिणाम झाला. आणि स्वर्गातल्या लोकांनीसुद्धा शिक्कामोर्तब केला की प्रलयकाळ प्राप्त होणार. पण या सर्वांचा परिणाम एका बाजूला झाला तरी पण त्यांचा परिणाम पांडवावर काहीच झाला नाही. का बरं? अधार्मिक लोक फक्त आवाज करतात, त्यांच्या आवाजाचा परिणाम होत नाही. आणि धार्मिक पुरुषांचं नैतिक बळ, आध्यात्मिक बळ, शारीरिक किंवा इंद्रियांच्या संबंधाने असणारं बळ हे शुद्ध सात्विक किंवा सात्विक धैर्याने संपन्न असल्यामुळे त्यांच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही. ज्ञानोबारायांच्या 6व्या अध्यायामध्ये आलेली एक ओवी फार गोड आहे. मग मेरूपासुनी थोरे देह दुःखाचिनी डोंगरे दाटी जोपा परी भारे चित्तन दाटे. हा अध्यात्मातला परिणाम आहे. म्हणजे काय? प्रारब्ध वशामध्ये मेरू पर्वतापेक्षा मोठीही दुःख जीवनामध्ये आदळतात. देह दुःखाचिनी डोंगरे दाटीचो म्हणजे देह दुःखाच्या भाराने दडपला जातो
पण परिणाम चित्त न दाटे, चित्तावर कोणताच परिणाम होत नाही। सगळा परमार्थ जो करायचा आहे तो फक्त चित्तासाठीच करायचा आहे। एखादा व्यक्ती अध्यात्मामध्ये येतो बघा, परमार्थामध्ये आल्यानंतर सुद्धा, इकडचे बंद करा, बाहेरचे परमार्थामध्ये आल्यानंतरही त्याला अनुकूलता मिळावी अशी अपेक्षा वाटत असते ना। आणि जर परमार्थामध्ये येऊन प्रतिकूलता जीवनामध्ये आली की त्याला असं वाटतं प्रतिकूलता कशालाच आली असेल, असं वाटतं की नाही? त्याला अनुकूलतेची अपेक्षा असते, प्रतिकूलता येऊच नाही असं वाटतं की नाही? पण अनुकूलता प्रतिकूलता हे प्रारब्धाचे भोग आहे, सहजपणे त्याचा स्वीकार करावा। समुद्राने इच्छा केली की माझ्यामध्ये शुद्ध पाणीच यावं, तर समुद्राचं पोट भरणार नाही। पावसाळ्याच्या प्रसंगाला ज्ञानोबा म्हणतात की सरितेच्या ओघामध्ये खडूळ पाणी पण येतं, पण ती सामा विजिते जळे सिंधू जळे आन उपाय नाही। समुद्रसुद्धा आपल्या पोटामध्ये गढूळ पाणी आलं तर सहज स्वीकार करतो, म्हणून तो समुद्र आहे, स्वीकार करतो पण पोटामध्ये घेत नाही। समुद्रामध्ये जी घाण असते की नाही, आत जात नाही बघा, काठापर्यंतच राहते। तसं प्रारब्धवशामध्ये प्रसंग येतात, जरी आले तर त्याचा परिणाम फक्त चित्तावर होता कामा नाही। नाहीतर मग प्रतिकूलता ही परमार्थाची परीक्षा असते, आणि प्रतिकूलता आल्यानंतर त्याला असं वाटत असेल की आपण गावाकडे गेलेलं बरं, तर समजून घ्यावं तो परमार्थामध्ये कधीच टिकू शकणार नाही। प्रतिकूलता परीक्षा आहे बघा। प्रतिकूलतेमध्ये आपल्याला असं म्हणता आलं पाहिजे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार। आपल्याला जे चांगलं वाटतं ते चांगलं असतंच असं नाही, पण जे चांगलं असतं तो देव आपल्या जीवनामध्ये बरोबर पाठवित असतो। जर देवाला असं वाटलं की एखाद्या साधकाला आपल्या परमार्थामध्ये आणावं, तर परमात्मा त्याला प्रपंच करू देत नाही। देवभक्ता लागी करुणे ती संसार, अंगे वारावार करुणे ठेवी। तुकोबार म्हणतात ही साक्ष मला आली आहे, इतर लोकांचं मी काय सांगावं। म्हणून जे चांगलं वाटतं ते चांगलं असतं असं काही नाही, पण देवाला जे चांगलं वाटतं ते चांगल्यासाठीच असतं, म्हणून प्रतिकूलता परमात्मा पाठवत असतात। ते 16व्या अध्यायामध्ये ओवी फार गोडे बघा। ज्ञानोबा म्हणतात, मातलिया इंद्रियांचे वेग, प्राचीने खवळले रोग, अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे, या अघिवियांचाचे थोर, एक वेळे आलिया पूर, तरी अगस्त्याहून धीर होणे ठाके की उभा होणे ठाके। म्हणजे काय? आपले इंद्रिय आपल्या ताब्यात राहत नाही, प्रारब्धाने सगळे रोग खवळलेले आहे, आणि जीवनामध्ये प्रिय किंवा अप्रिय लोकांचे योगही होतात वियोगही होतात। या सगळ्यांचा संबंध एकदा जरी आला तरी तो अगस्ती पुरुषापेक्षा सुद्धा मोठा होऊन राहतो। याला परमार्थाची परीक्षा म्हणतात। हे ऐकायला बरं वाटतं, पण जेव्हा जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रसंग येतात तेव्हा आपल्याला या ओव्या आठवल्या पाहिजे। आणि आठवतात कधी? जर ओव्यांची सेवा केली तर। म्हणून आपल्या जीवनामध्ये एक जीवनग्रंथ असावा बघा। तुम्ही ज्ञानेश्वरी पाठ करा, तुकोबारायांचा गाथा पाठ करा, किंवा आणखीन कोणताही ग्रंथ पाठ करा। जेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रतिकूलतेचे प्रसंग येतात तेव्हा कोणीच आपल्याला मदत करत नाही, त्या प्रसंगामध्ये हे ग्रंथ आपल्या आतून अंतःकरणातून स्फुरण देतात, आणि त्या प्रसंगाला अशी एखादी ओवी आठवते की आपल्या जीवनामध्ये आलेले दुःखाचे संपूर्ण ढग किंवा हे संपूर्ण मेघांच्या फळीची दाटणी आपोआप बाजूला सारून जाते। म्हणून याकरता ग्रंथाची सेवा अवश्य केली पाहिजे बघा। हे ग्रंथ आपल्याला मदत अवश्य करतातच। भाव असा आहे, कौरवांच्या त्या सगळ्या नादाचा परिणाम झाला, पण पांडवावर परिणामच झाला नाही। आणि मग ज्ञानोबा वर्णन करतात, पांडवांचं वर्णन काय करावं? भक्तावर परिणाम होत नाही, ज्याच्यावर परिणाम होतो तो भक्त नाही, भक्तावर तर काही परिणाम होत नाही। सगळे दुःख येतात ना, समदुःख सुख क्षमी, सगळ्या प्रकारचे दुःख येतात जातात, आणि खरं असं आहे सुखापेक्षा मनुष्याला जास्त जर घडवत कोण असेल तर ते दुःख घडवतात। दुःखामध्ये मनुष्य विरक्त होतो, दुःखामध्ये एकांतवासात जातो, दुःखामध्ये सत्य कळतं, दुःखातच कळतं
आपुली कोणीच नव्हती. सुख के सब साथी दुःख में ना कोय, असं होतं की नाही. म्हणजे दुःखामध्ये वास्तव दर्शन होतं. हे प्रसंग आले पाहिजे आणि दुःखातूनच परमार्थाचा प्रवास प्रारंभ होतो. तुम्ही सगळ्या महापुरुषांच्या चरित्राचा विचार करा, त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा संबंध आलेलाच आहे. एवढंच कशाला, आपण पहिल्या अध्यायाचं चिंतन करतोय की नाही. या पहिल्या अध्यायाचं नाव काय आहे? अर्जुन विषाद योग. अर्जुनाचं रडणंच आहे ना. विषाद म्हणजे काय? दुःखच आहे. पण ते दुःखसुद्धा योगामध्ये परिवर्तित होऊ शकतं. म्हणजे दुःखसुद्धा देवाशी जोडून देऊ शकतं. हे अध्यात्मामध्ये घडतं. व्यवहारामध्ये दुःख आले तर माणसाचा देवाशी योग होत नाही, यमदेवाशी योग करतात. काही लोक आत्महत्या करतात की नाही. विचार चांगला असावा लागतो. पांडवांच्या पक्षावर परिणाम काहीच झाला नाही. का झाला नाही? ज्या पक्षामध्ये भक्त असतात, ज्या पक्षामध्ये परमात्मा विराजमान असतो, तिथं कोणतंही अनिष्ट होत नाही. पण ज्या बाजूला संत नाही, ज्या बाजूला देवाची अनुकूलता नाही, तिथं अनिष्ट झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही आता घरी गेल्यानंतर एकनाथी भागवताचा पहिलाच अध्याय वाचायचा. देवाने विचार केला की आता मी जर निजधामाला गेलो तर हे यादव माझ्या बळाने अत्यंत बलवान झाले आहेत. हे नाटोपती दैत्याला दानवांना हे आटोपत नाही. मग यांचा नाश करण्यासाठी पुन्हा मला यावं लागेल. त्यापेक्षा आपण यांचा नाश करू आणि मग निजधामाला जाऊ. भगवंताने विचार केला नेमकं काय करावं. द्वारकेमध्ये राहणाऱ्या सगळ्या संतांना भगवंताने द्वारकेच्या बाहेर पाठवून दिलं. त्याचं कारण असं आहे, ज्यापासूनही संत दुरी गेले तेथं अनर्थाचे केले चाले. संत ज्यापासून दूर जातात ना, तिथं अनर्थाची चाल चालत असते. आणि साधू संत भक्त ज्यापाशी, तिथं कोणत्याही प्रकारचं अनिष्ट होत नाही, हे देवाला माहिती होतं. जर साधू द्वारकेमध्ये राहिले तर आपल्याला या यादवामध्ये भांडणं लावता येणार नाही. संत इथून बाजूला गेले तर यांचा आशीर्वाद संपुष्टामध्ये येईल. म्हणजे काय महापुरुषांची लीला असेल बघा. एका क्षणात सगळं सोडू शकतात परमात्मा. एका क्षणात प्रेमही भरपूर केलं. यादवांचा पोर एक गोप्या भला, बहुतच खेळ खेळला रे, लहान मोठी सगळी लहान थोर अवघी मारिली. एका क्षणामध्ये भगवंताने सगळा खेळ आवरून घेतला. भाव असा, संत विराजमान असतात तिथं अनर्थ होत नाही. आणि इथे तर भक्तोत्तम विराजमान आहे, अनर्थ होईलच कसा. म्हणून ज्ञानोबा भक्ताचा ऐश्वर्य सांगतात, आपण भक्ताच्या सान्निध्यात राहावं किंवा देवाच्या सहवासात राहावं, अनिष्ट कधी होत नाही. म्हणून पांडवावर शंखनादाचा कोणताच परिणाम झाला नाही. आणि ज्ञानोबा त्या भक्ताचा ऐश्वर्य सांगतात, अर्जुनजी ज्या रथावर विराजमान आहे तो रथ म्हणजे विजयाचं सार सर्वस्व आहे किंवा महातेजाचं भांडार आहे. आणि ज्या रथामध्ये वेगाच्या बाबतीमध्ये गरुडाची बरोबरी करू शकेल असे 4 घोडे जुंपलेले आहेत. जणू काही पंख असणारा मेरू पर्वत असावा असा तो रथ आहे. किंवा ज्या रथाच्या तेजाने संपूर्णतः ही दिशा कोंदाटून गेलेल्या आहेत. आणि रथाचं ऐश्वर्य किंवा भक्तराज अर्जुनाचं ऐश्वर्य आहे. काल आपण त्या शब्दाचा विचार केला, जेथ अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण. अश्ववाहक शब्द वापरला बरं, सारथी शब्द पुढे येणार आहे. रथ चालवणारा तो सारथी असतो, पण रथाची संपूर्ण काळजी घेणारा अश्ववाहक असतो. कधी कधी आपणही प्रवासामध्ये बघतो की नाही. समजा 4चाकी वाहन आपल्या मित्राचं असतं, चालक दुसराच असतो, आणि गाडीची काय म्हणतात तो त्याला ते सर्व्हिस करणारा तो वेगळा असतो. इथं तसं नाही आहे. सारथी परमात्माचा आहे आणि त्या रथाचा संपूर्ण देखभाल करणाराही परमात्मा. म्हणून शब्द वापरला ज्ञानोबाने, जेथ अश्ववाहक, घोडे जुंपायचे, घोड्यांचं संगोपन करायचं, चारा पाणी यांची काळजी घ्यायची, जखम झाली तर घोड्यांना स्वच्छ करून उपचार करायचे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली. भगवंतानी घोडी धुवून काढावी. किती प्रेम असेल देवाचं.
अर्जुनावर प्रेम आहे म्हणून रथावर प्रेम आहे. अर्जुनावर प्रेम, रथावर प्रेम यात नवल नाही, अश्वावर सुद्धा प्रेम केलं आहे. जेथ अश्ववाहक आपण ते गवळणीच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो ना, एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. हे जसं देवाच्या बाबतीत आहे तसं त्याच्या आवडीने म्हणजे अर्जुनाच्या आवडीने आवडी इतरी, सगळ्यावर आवड आहे देवाची. वैकुंठातला हा राजा आहे, सर्वश्रेष्ठ राजा, आणि तो अश्ववाहक म्हणून स्वतः आलेला आहे. तया रथाचे गुण काय वर्णू. ज्ञानोबा म्हणतात त्या रथाचं असणारे गुण मी काय सांगावे. आता रथाचे गुण काय सांगावे असं म्हणणारे ज्ञानोबा आहे. आता विद्यमान काळामध्ये ज्ञानेश्वरी सांगत आहेत, पण ज्या काळामध्ये त्यांनीच तो रथ चालवला होता. भिंत चालवणारे जे आहेत तेच इथं रथ चालवणारे आहे ना. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. म्हणजे आपण ज्या रथावर विराजमान होतो द्वापार युगामध्ये, त्या रथाचे गुण आपण कसं काय सांगावे असं ज्ञानोबारायला म्हणायचं असेल की तया रथाचे गुण काय वर्णू. पण सांगा ना ज्ञानोबाराय. मग आता ऐका काय काय गुण आहेत. रथाचं रक्षण करण्यासाठी एक ध्वज असावा लागतो. त्या ध्वजावर पताका असावी लागते, त्याला ध्वज म्हणतो. आणि ध्वजस्तंभावर विराजमान कोण असतं? पताका. आणि त्या पताकेमध्ये किंवा ध्वजावर हनुमंत राय चित्राच्या रूपाने प्रगट होते किंवा मूर्तीच्या रूपाने प्रगट होते. दोन अर्थ लावता येईल. एकतर त्या ध्वजामध्ये हनुमंतराचं चित्र होतं किंवा ध्वज धारण करणारे साक्षात हनुमंतराय मूर्तीच्या रूपाने विद्यमान होते. म्हणजे आकृती अशी होती की रथाच्या वरच्या भागावर हनुमंतरायाची मूर्ती आहे आणि हनुमंतरायाच्या हातामध्ये ध्वजाचा स्तंभ आहे आणि त्याच्यावर ध्वज आहे. म्हणजे हनुमंतराय कधी यांच्या पक्षात आले तो इतिहास पुढे सांगतो मी आता. ध्वजस्तंभ, कारण कौरव हे तर त्रेतायुगातले आहेत ना, हनुमंतराय त्रेतायुगातले आहे. द्वापार युगातले माणसं आपापल्या पक्षामध्ये आले तर अडचण नाही, पण त्रेतायुगातले हनुमंतराय अर्जुनाच्या पक्षात कसं काय आले याबद्दलचा एक इतिहास आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ध्वजस्तंभावर अर्थात स्तंभ धारण करणारी किंवा ध्वजस्तंभावर असा अर्थ जर घेतला तर ती ध्वजा फडकत होती, त्यावर हनुमंतराय विराजमान होते. तो मूर्तिमंत शंकरू साक्षात भगवान शंकरच त्यांच्या रूपाने विद्यमान होते. परिणाम असा झाला रावणाने सगळ्यांना त्राहीमाम केलं, त्रस्त केलं. सगळे देव ब्रह्मदेवाला घेऊन क्षीरसागरामध्ये गेले. भगवान परमात्म्याची प्रार्थना केली की प्रभो, रावणाचा निपात करण्यासाठी किंवा नाश करण्यासाठी आपण यावं. भगवान म्हणाले काही हरकत नाही. रावणाने वरदान ब्रह्मदेवाकडून मागून घेतलं की माझा पराजय कोणाकडूनच होऊ नये, झाला तर वानराकडून व्हावा किंवा मनुष्याकडून व्हावा. का? रावणाची भावना अशी होती की मनुष्य आणि वानर गणनाच करता येणार नाही, आपल्या गणतीतसुद्धा नाही, कारण तो यांना खूप क्षुल्लक समजायचा. झाला तर माझा पराभव यांच्याकडून व्हावा. रावणाची भावना अशी होती की पराभव हे आपले करू शकणार नाही, म्हणजे आपण अमरच झालो. आणि मग भगवान विष्णूने ठरवलं की मी आता मनुष्य रूपाने अवताराला येणार आहे. सगळ्या देवांना सांगितलं की तुम्ही वानराच्या रूपाने प्रगट व्हावं. ते ऐकल्याबरोबर भगवान शंकर म्हटले असं असेल तर सगळ्यात मोठा वानर मी होणार. म्हणजे तुका म्हणे रुद्रा अंजनीची याकुमारा, भगवान शंकर रुद्र आहे. आणि मग ते हनुमंतरायाच्या रूपाने प्रगट झाले. बघा, अवताराला आले. ज्ञानोबा म्हणतात हनुमंतराय जरी वानराच्या वेशात आहे तरी ते साक्षात भगवान शंकर आहे. तो मूर्तिमंत शंकरू साक्षात भगवान शंकर आहे. बरं असू द्या, भगवान शंकर त्रेतायुगामध्ये अवताराला आले, आजही आहेत का? हनुमंतराय आजही आहे, चिरंजीव आहे ना. द्वापार युगामध्ये कसं काय आले? प्रसंग असा घडला, एकदा काही महात्मे किंवा व्यासजी पांडवांच्या पक्षामध्ये आले. पक्षामध्ये म्हणजे त्यांच्या घरी आले आणि आल्यानंतर सांगितलं की
द्रौपदी स्वयंवरामध्ये तुमचा विवाह झाला, एकटी द्रौपदी आहे आणि तुम्ही 5 भाऊ आहे. स्त्रियांच्यामुळे भावाभावामध्ये भांडणं होऊ शकतात. मग व्यासांनी त्या ठिकाणी सुंद आणि उपसुंद या दोघांची कथा सांगितली. ती कथा मी आज नाही सांगत, आता प्रसंग कधी आला तर सांगेन. म्हणून एका स्त्रीमुळे भावाभावामध्ये कलह होऊ शकतो, तसा तुमच्या भावामध्ये कलह होऊ नये यासाठी त्यांच्यामध्ये काही सेवेची वाटणी करून दिली. आणि मग द्रौपदी माता ज्या भावाच्या सेवेमध्ये असेल, बंधूच्या सेवेमध्ये असेल, तेव्हा इतर 4 बंधूने त्यांच्या महालामध्ये प्रवेशसुद्धा करायचा नाही असा नियम ठरवला. धर्मराजाच्या सेवेमध्ये एकदा द्रौपदी माता विराजमान होत्या आणि योगायोगाने त्यांच्या त्या राजभवनामध्ये एका ब्राह्मणाच्या गायी काही चोरांनी चोरल्या. तो आला धर्मराजाकडे तक्रार करायला. अर्जुनाने सांगितलं, धर्मराज विश्रांती करत आहे, भोजन केलेलं आहे, द्रौपदी माता त्यांची सेवा करत आहे, पण अहो माझ्या गायी चोरल्या ना. अर्जुनाने सांगितलं, धर्मराजाकडे जाण्याची गरज नाही, तुझ्या गायीचं रक्षण मी करतो. रथ तयार केला, पण लक्षात आलं की आपला गांडीव नावाचा धनुष्य आणि बाणांचा असणारा भाता तो तर धर्मराजाच्या महालामध्ये आहे. मग जायचं कसं? जायचं तर नियमभंग होईल. गेले पण गायीचं रक्षण करायचं. आणि असा नियम ठरला होता, ज्याच्याकडून नियमाचं उल्लंघन होईल त्याने 12 वर्ष तीर्थयात्रा करायची. ते म्हणले नियमभंग झाला तर 12 वर्ष तीर्थयात्रा करू, पण गायीच्या रक्षणाकरता मागे पुढं पाहायचं नाही. अर्जुनाने आपली ती अस्त्र आणि शस्त्र आणली, गायीचं रक्षण केलं. दुसऱ्या दिवशी धर्मराजाला परवानगी मागितली. म्हणे, दादा मला तीर्थयात्रा करायची परवानगी द्या. म्हणे, का बरं? माझ्याकडून नियमाचं उल्लंघन झालं. अरे मी मोठा भाऊ आहे, मी तुला क्षमा करतो, तुझं काम चांगलं होतं. नाही म्हणे, नियमाचं उल्लंघन झालं म्हणजे झालं, आणि तो नियम आपण पाळायचा, स्वतः पाळायचा बरं. नाहीतर इथं पोलीस नाही, इथं कोणतं वाहन नाही, मग सिग्नल तोडू असं नाही. नियम आपणच पाळायचा आहे. शिस्त ही जीवनामध्ये आपणच लावली पाहिजे आपल्याला, तेव्हा बाकीचे लोक तिचं पालन करत असतात. आणि मी माझ्या नियमाचं पालन करणार, जाणार, 12 वर्ष तीर्थयात्रा करणार, हरकत नाही म्हणे. मग तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. कुठून? हस्तिनापुरातून किंवा इंद्रप्रस्थातून. जे दिल्लीपासून तीर्थयात्रा सुरू झाली. सगळ्या भारताची 12 वर्षामध्ये तीर्थयात्रा करायची. ते तीर्थयात्रा करिता रामेश्वरमला आले आणि तिथं हनुमंतराय ध्यानधारणा करत होते. मग त्यांनी विचारलं, हनुमंता कोणाचं ध्यान करतोय? म्हणे, मी प्रभू रामचंद्रांचं. मग ते बाणां तिथं दगडांचा सेतू पाहिला. असं म्हणतात की तो सेतू आतापर्यंत होता. म्हणजे आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य येण्याच्या अगोदर काही वर्षापूर्वी भारतातले लोक त्या सेतूवरून लंकेत जायचे. कालांतराने काय झालं, वातावरणातला बदल म्हणा किंवा आपलं पुण्याचा उत्कर्ष या भावनेमुळे समुद्राचं पाणी वाढत गेलं आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे सेतू राहिला खाली आणि पाणी आलं वरती. नाहीतर आजही तो सेतू खाली आहे. अवकाशातून जर आपण चित्र काढलं कशाचं? आपल्या भारताचं, तर असं म्हणतात की निळ्या वर्णामध्ये, निळा वर्ण समुद्राचा आहे आणि त्या निळ्या वर्णामध्ये रामेश्वरमपासून तर लंकेपर्यंत आतला जो काही सेतू आहे तो चमकतो आहे. पांढऱ्या शुभ्र वर्णाचं त्याचं चित्र दिसतं आहे. काही लोकांनी तो सेतू तोडण्याकरता प्रारंभ केला होता. सेतू नाही बुडाला, तेच बुडाले सगळे, असं झालं संशोधन. आता ते जास्त खोलामध्ये मी जात नाही. ते पहिल्या वर्षामध्ये असताना आम्ही ते दिल्लीमध्ये गेलो ते रामसेतूच्या आंदोलनासाठी. असू दे, आता मी सुद्धा आंदोलन केलेलं आहे. तुम्हाला वाटू नाही किंवा काय काय केलं म्हणून सगळं काही सांगत नाही, असू द्या. पण तो सेतू दिसायचा, प्रवासही लोक त्यामधून करायचे. आणि मग ते पाहिला, दगडांचा सेतू तयार केला. अर्जुनांच्या मनामध्ये थोडासा अभिमान होता. मी पार्थ द्रोणाचा केला. त्याने हनुमंतरायाला सांगितलं, म्हणे, का हो, तुम्ही तर म्हणता की त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांसारखा धनुर्धारी कोणी नव्हता, त्यांच्याकडं जर एवढंच सामर्थ्य होतं तर कशाला दगडाचा सेतू तयार केला? बाणांचा तयार करायचा ना. हनुमंतराय म्हणले, बाणांचा तयार केला असता माझ्यासारख्यांच्या वजनाने तो सेतू कधीच तुटला असता. दगडांचा तयार केला म्हणून तर आम्ही पलीकडे गेलो. ते नाही म्हणे,
मी सेतू करून दाखवतो म्हणे बाणांचा, आणि जर तू तोडला तर? हनुमंतराय म्हटले मी तोडला तर? अर्जुन म्हणे तोडला तर मग मी अग्निकाष्ठ भक्षण करेन, नाही तुटला तर? नाही तुटला तर तुझ्या रथावर विराजमान होईल आणि आयुष्यभर मी तुझं रक्षण करेन. ते म्हणले चालतं म्हणे. मग कारण आता एखादी गोष्ट करायची म्हटलं की त्यामध्ये काहीतरी पैज पण पाहिजे ना. आणि मग ते भक्तराज अर्जुनाने आपल्या सामर्थ्याने बाणांचा सेतू तयार केला. हनुमंतरायने फक्त पाऊल टाकला अलीकडं, पूर्ण सेतू मोडून गेला, पूर्ण बाणांचा सेतू मोडला गेला. आणि मग आता हे ठरलं होतं ना अग्निकाष्ठ भक्षण करायचं. सरण रचलं बघा, अग्नी लावला आणि 3 प्रदक्षिणा करायच्या. भगवान म्हटले बाकीच्या लोकांनी भांडणं केलं तर चालते, पण भक्ता भक्तात भांडणं चांगलं नाही ना. मग आता देवाला सोडावे लागतील ते भांडणं. भगवान परमात्मा विप्रवेशामध्ये प्रगट झाले आणि विचारलं हे काय चालू आहे? ते म्हणे आमच्यात असं ठरलं. आणि ठरल्याप्रमाणे मग बाणांचा सेतू हनुमंतरायांनी तोडला, भंग झाला म्हणून मी अग्निकाष्ठ भक्षण करत आहे. म्हणे हे तुमच्या दोघातच झालं का? म्हणे होय दोघातच झालं. आणि मग काय याला महत्त्व नाही, तुमच्यामध्ये कोणी साक्षी होता का? म्हणे साक्षी नव्हता. साक्षीदाराशिवाय तर मजा नाही म्हणे. माझ्या देखत पुन्हा एकदा सेतू तयार कर म्हणे. हनुमंतरायाने जर तो मोडला तर मग अग्निकाष्ठ भक्षण करायला काय हरकत नाही. पुन्हा ते अर्जुनाने बाणांचा सेतू तयार केला. भगवंताला माहीत होतं हे हनुमंतराय म्हणजे साक्षात बुद्धिमताम वरिष्ठम, बलवान आहे बघा हा सेतू तर पुन्हाही तोडू शकतो. भगवंताने त्या सेतूच्या खाली आपलं सुदर्शन चक्र लावलं. हनुमंतराय म्हणले बरं साक्षीदार आला आहे का, मग आता याला पराक्रम दाखवतो. जे आकाशात गेले, उड्डाण केलं, जितकं उड्डाण केलं वेगामध्ये तितक्या वेगात खाली येणार की नाही. जसं हनुमंतरायाने सेतूवर भार दिला तर जमिनीवर चेंडू आदळावा आणि तो बाजूला पडावा, तसं हनुमंतराय सेतूवरून पुन्हा बाजूला पडले. हनुमंतराय म्हणे पहिल्या सेतूमध्ये सिमेंट वेगळं होतं आणि आता काही वेगळं वापरलं का काय म्हणे. पहिला तर नुसता अंगठा ठेवला तरी सेतू तुटला होता आणि आता उडी मारली तरी सेतू काही भंग होईना. काय झालं? सेतू तर काही भंग पावला नाही. हनुमंतराय म्हणले बघा ना, पहिल्यांदा तुटला तर त्याला अग्निकाष्ठ भक्षण करावं लागत होतं. आता सेतू भंग पावला नाही तर मला याच्या रथावर विराजमान व्हावं लागेल. भगवान प्रगट झाले आणि सांगितलं हनुमंता हा भक्त आहे आणि हा माझा आवडता भक्त आहे. पुढे धर्मयुद्ध होणार आहे. त्या धर्मयुद्धामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला सहभाग घेता जर नाही आला तर या रूपाने सहभाग घ्यायचा. म्हणून अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर वानर म्हणजे कोण? साक्षात हनुमंतराय, तो मूर्तिमंत शंकर ते प्रगट झाले. आणि पुढे सारथी शारंगधर अर्जुनेशी, अर्जुनाला सारथी म्हणून सामान्य व्यक्तिमत्व मिळालं नाही. शारंग नावाचं धनुष्य ज्याच्या हातामध्ये आहे असे श्रीकृष्ण परमात्मा सारथी म्हणून अर्जुनाला मिळाले. त्याचा पण इतिहास आहे. या सगळ्यांनी युद्ध ठरल्यानंतर दुर्योधनाने आणि धर्मराजाने पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्या राजांना आपापल्या पक्षामध्ये यावं आणि आमच्या बाजूने युद्ध करावं असं निमंत्रण पाठवलं. मग त्यानुसार सगळे राजे यांच्याकडे येऊ लागले. पण त्यामध्ये दुर्योधनाने बाजी मारली. कशी? 11 अक्षौहिणी सैन्य त्याच्याकडे जमा झालं आणि पांडवांकडे 7 अक्षौहिणी सैन्य आलं. म्हणजे पांडवांच्यापेक्षा जवळपास 1.5 पट जास्त सैन्य यांचं होतं ना. कारण 7चं जर आपण 1.5 केलं तर 10.5 होतात. यांचे 11 अक्षौहिणी सैन्य होतं, 1.5 पटीपेक्षाही थोडंसं जास्त. आणि मग दुर्योधनाने सांगितलं मामाला, कुणाला? शकुनी मामाला, की मामाश्री विजय आपलाच होणार. तुम्ही कसं काय? सैन्य पहा ना किती. तो मूर्ख आहे. सैन्यावर युद्ध नसतं, महारथी युद्ध करणारे लोक किती बलवान पराक्रमी आहे त्यावर जय विजय ठरलेला असतो म्हणे, जय पराजय ठरलेला असतो. अजून एक असा या जगामध्ये योद्धा आहे, तो ज्या पक्षात जाईल त्या पक्षात तो बाजू फिरवू शकतो. ते सामने होतात ना क्रिकेटचे, त्याच्यामध्ये काही काही फलंदाज असे असतात अगदी हारत आलेला सुद्धा सामना ते फिरवू शकतात. त्याला फिनिशर म्हणतात बघा. ते तयार आहे बघा आपले श्रोते. तर सामना संपवू शकतात. तसा एक आहे म्हणे आपल्यामध्ये या पृथ्वी तलावर,
द्वारकेचा राणा, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण ज्या पक्षामध्ये असेल ना त्या पक्षामध्ये सामना फिरू शकतो, विजय प्राप्त होऊ शकतो. जा म्हणे भगवंताला आपल्या पक्षामध्ये आण. दुर्योधन म्हणे कसं काय आणू? भगवान शिष्टाई करण्याकरता आले होते तेव्हा तर मी त्यांचं काहीच ऐकलं नाही. उलट त्यांना बंदीवासामध्ये टाकण्याकरता मी प्रयत्न केला. आता कोणत्या तोंडाने जाऊ मदत मागण्यासाठी? शकुनी मामा म्हणले तुझं नाव नाही सांगायचं, गांधारीचं नाव सांगायचं किंवा कुंती मातेचं नाव सांगायचं. न आत्याचा संबंध लावला की परमात्म्याला काही ना काहीतरी मदत करावीच लागेल. मला विश्वास आहे की भगवान तुला काहीतरी मदत देतील, विनमुख पाठवणार नाही. दुर्योधन निघाला बघा. दुर्योधन अगोदर निघाला होता, लवकर पोचला. आणि थोड्या वेळाने भक्तराज अर्जुन निघाले, त्यांना थोडासा उशीर झाला. हे दोघंही निघाले हे भगवंताला माहिती होतं. दुपारच्या वेळी पोचले आणि भगवंताने भोजन करून विश्रांतीला प्रारंभ केला. शास्त्रामध्ये असा नियम आहे की दुपारी भोजन झालं की परवानगी आहे आयुर्वेदामध्ये, वामकुक्षी, डाव्या अंगावर झोपायचं. पण झोपायचं म्हणजे फक्त झोपल्यासारखा, एक गाढ झोप घ्यायची नाही. दुपारी जास्त झोप घेतली की रात्री उशिरा लागते. रात्री उशिरा लागली की सकाळी उठायला उशीर होतो आणि मग सगळं असणारं नियोजन साधकाचं बिघडून जातं. म्हणून ते निद्रेच्या बाबतीमध्ये लोलुपता नसावी या बाबतीमध्ये आहे ना सगळं. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन हे सगळं आवश्यक नसावी. भाषण निद्रा बहु भाषण. 20 मिनटं फक्त डाव्या अंगावर झोपलं की उजवा स्वर म्हणजे उजवी नाकपुडी चालू होते. लवकरात लवकर अन्न पचतं याकरता ते 20 मिनटं दिलेले आहे. भगवंताने विश्रांती घ्यायला सुरुवात केली. खेळतो येण्याची खेळावा नाटक केलं होतं देवाने. दुर्योधनाने पाहिलं की परमात्मा विश्रांती घेतात, जाग कसं करावं? भगवंताच्या मस्तकाजवळ एक आसन होतं, तो तिथं जाऊन बसला. आणि उशिराने भक्तराज अर्जुन आले तर भगवंताच्या पायाजवळच बसले आणि त्यांनी भगवंताचं चरण संवाहन पाय दाबायला पाय चेपायला सुरुवात केली. भगवान जागे झाले. आता जागा झालेला व्यक्ती पहिल्यांदा त्याची नजर कुठं जाणार? पायाकडे बसलेल्या व्यक्तीकडे जाणार की नाही? अरे अर्जुना तू कधी आला? प्रश्न संपवतो दुर्योधन मध्येच म्हणला, देवा मी पण आलोय. द्वयोस तृतीयो, दोघांमध्ये तिसरा. तो बोललास, वा वा स्वागत आहे तुमच्या दोघाचं. कशा करता आलात? म्हणे तुम्हाला तर माहिती आहे कौरवामध्ये आणि पांडवामध्ये युद्ध ठरलेलं आहे. मग आमच्या बाजूने आपण मदत करावी, आमच्या पक्षामध्ये येऊन आम्हाला सहकार्य करावं, ही मदत याचना करता आम्ही आलेलो आहे. भगवान म्हटले खरं तर असं आहे, पांडवही माझेच आहे आणि कौरवसुद्धा माझेच आहे. त्यामुळे या तुमच्या नातेवाईकामध्ये युद्धाचामध्ये सहभाग घ्यायची माझी इच्छा नाही. पण मी तुम्हाला नाराजही करणार नाही. एका बाजूला माझे 56 कोटी यादव चतुरंगिनी सेना असेल आणि एका बाजूला फार झालं तर मी 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. एवढंच मी काम करेन. तुम्हाला काय कशाची निवड करायची शस्त्र तर हातात धरणार नाही. 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन आणि एकीकडे मात्र माझं 56 कोटी यादवांचं सैन्य असेल. कशाची निवड करायची ते तुम्ही ठरवा. पण पहिला अधिकार मात्र अर्जुनालाच असेल, कारण तो वयाने लहानपण आहे आणि माझी पहिली दृष्टी त्यावर पडलेली आहे. तेव्हापासून वाटणी झाली ना तर पहिला हक्क लहान भावाचा आहे. तेव्हापासून बहुतेक मग अर्जुनावर नजर पडली. दुर्योधनाला असं वाटलं न जाणो अर्जुनाने जर 56 कोटी यादव मागून घेतले तर आपल्याला भगवंताला आपल्या पक्षात घ्यावं लागेल. बरं काम काय करणार? काहीच नाही ना. शस्त्रही हातात धरणार नाही, अस्त्रही धरणार नाही. 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन म्हणजे काम तर काहीच नाही, सगळ्या पंक्तीला हजर. असं होईल की नाही? काम तर काहीच करणार नाही. मग काय करावं? विनाकारण भगवान आपल्या पक्षात यायला नको. सांगितलं अर्जुना मागून घे बरं. अर्जुनाने सांगितलं प्रभो मला 56 कोटी यादव नको, फक्त तू एकटा असावा. ज्याला सगळ्या जगातून एकाची निवड करता येते त्याला अनन्य भक्त असं म्हणतात. त्याने सगळं सोडलं अर्जुनाने. एका देवाची तू एकाला आवडशी, एका देवाची निवड केली आणि भगवंताला सांगितलं प्रभो या भारतीय युद्धामध्ये आपण एक काम करावं आमच्यासाठी.
माझ्या रथाचं सारथ्य पण आपण करावं. म्हणून सारथी शारंग धरू अर्जुनेशी, परमात्मा साक्षात त्या अर्जुनाचे सारथी झाले. आणि असं म्हणतात की भगवंताने 4 गोष्टी सांगितल्या. द्रोणम च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान. त्यामध्ये चौघाची नाव आली की नाही. द्रोणम च, द्रोणाचार्यांना परास्त करायचं असेल तर अश्वत्थाम्याला मारा. द्रोणम च. भीष्मं च, भीष्माचार्यांचा पराजय करायचा असेल तर शिखंडीला आणा. ही युद्धातली नीती आहे बरं. द्रोणम च भीष्म. जयद्रथम, जयद्रथ असा काही बाहेर येणार नाही. मग जयद्रथाला मारण्यासाठी सूर्यास्त करवावा, हे भगवंतांनीच कार्य केलं. आणि कर्णम, कर्णाचा वध कसा करावा, मग ती याचना, ते कवच, कुंडल वगैरे. असं म्हणतात की युद्धाच्या बाबतीमध्ये देवाने या 4 गोष्टी सांगितल्या. द्रोणम च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान. बाकीच्याची पण कथा आहे सगळी, पण प्रामुख्याने चौघांचा उल्लेख केला असा एक अर्थ होईल. आणि 4 गोष्टी सांगितल्या म्हणजे कोणत्या सांगितल्या. आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे, कर्तव्य काय आहे, अकर्तव्य काय आहे. अर्जुना, तुझा धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे, किंवा आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे, याचा विचार कर आणि मग युद्धाला प्रारंभ कर. अशा भगवंताने 4 गोष्टी सांगितल्या. त्यासाठी परमात्मा सारथी शारंग धर अर्जुनेशी. यातला एक भाव असा आहे की आपलं शरीर एक प्रकारचं रथ आहे बघा. उपनिषदामध्ये या शरीराला रथ असं म्हटलं आहे. आत्मानं रथिनं विद्धी. यामध्ये रथी रूपाने आत्मा विराजमान आहे आणि बुद्धी सारथी आहे, मन लगाम आहे आणि सगळे घोडे म्हणजे इंद्रियांच्या रूपाने आहे. या प्रसंगात काय करावं, आपलं हे शरीर नावाचा जो रथ आहे ना, या रथावर याचे सगळे लगाम चालवण्याचं सामर्थ्य देवाकडे द्यावं. आपण देवाला म्हणावं, देवा तू माझ्या जीवनाचा सारथी हो. म्हणून तुकोबरा हेच म्हणतात बघ, आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, फक्त माझा एकच भाव आहे, शरण आलो नेन तपने. हे जे अभंग आहे ना, पराकोटीची प्रार्थना आहे बघा. आपण फक्त आवृत्ती द्यायची म्हणून आवृत्ती देऊ नये. त्या अभंगाच्या भावाच्या आत्मगाभामध्ये आपल्याला प्रवेश करता आला पाहिजे. आणि जेव्हा त्या अभंगाच्या भावाचा आपल्या अंतकरणाला स्पर्श होईल तेव्हा तुकोबराच्या साधनेमध्ये तल्लीन झाले, तसा परमार्थाचा प्रवास आपल्यालाही करता येईल. नाटाच्या अभंगामध्ये आलेल्या प्रार्थना इतक्या पराकोटीच्या प्रार्थना आहे, उत्कर्ष संपन्न प्रार्थना आहे बघा. तशा करता आल्या पाहिजे. किती समर्पण आहे. देवाला सांगितलं, देवा आता तुझं कळेल ते करी, तुला जे कळतं ते कर. पण भाव फार गोड आहे बरं. याचा अर्थ मला काहीच कळत नाही, तुला जे कळतं ते तू करावं. आणि देवाला काय कळत नाही हो, सगळं कळतं. वेदाहम समतितानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानी च भूतानी माम तु वेदन कश्चन. देवाला जेवढं कळतं तेवढं कुणाला कळत नाही, सर्वज्ञ आहे. म्हणून त्याच्या हातामध्ये आपण आपल्या जीवनाचं सारथ्य पण द्यावं, ते भक्तराज अर्जुनाने केलेलं आहे. सारथी शारंग धर अर्जुनेशी. ज्ञानोबा म्हणतात बघा ना, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे, पायिक पाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्य आस्फुरीला अवलिळाची. देखा, पहा बरं, त्या भगवंताचं आश्चर्य आहे. ज्ञानोबाऱ्याला आश्चर्य वाटतं ना, ते मृत्यू लोकातल्या लोकांचं, त्यांचं आश्चर्य सांगितले बघा 9व्या अध्यायामध्ये. ऐसिये जिय लोकीचे नांदणूक, तेथ जन्मले आतीचे लोक, तायांची निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. मृत्यू लोकातले लोक फारच निश्चिंत आहे, निवांत आहे बघा. आणि त्यांचा निश्चिंतपणा पाहिला की ज्ञानोबाने कौतुक वाटतं. ज्याप्रमाणे सर्प एखाद्या बेडकाला आपल्या मुखामध्ये पकडून ठेवतो, अर्धा गिळला गेलेला आहे तरी पण समोर उडणाऱ्या माशांना पकडावं असं त्या बेडुकाला वाटावं, तसं मृत्यू लोकातल्या लोकांचं आहे. दरदूर सापे गिळी जातो आहे उभा, की तो माशिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी कवने लोभा वाढविती तृष्णा,
खरं असं आहे, आपलं जगातल्या सगळ्या घटनेवर बारीक लक्ष आहे, पण मृत्यूवर थोडंही लक्ष नाही. जो क्षणाक्षणाला आपल्याला ग्रस्त करतो आहे, प्रत्येक दिवसाला बघा. म्हणजे आज सकाळी जर आपल्याला 5-6 वाजता जाग आली असेल, तर आता जवळपास आपलं 2-3 तासाने आयुष्य कमी झालेलंच आहे ना. पण क्षणाक्षणाने कमी होणाऱ्या आयुष्याकडे कुठं लक्ष आहे? आपलं लक्ष तिकडं नाही आहे. उलट कणाकणाने आपल्याला कसं काय गोळा करता येईल? क्षणाक्षणाने कमी होत आहे आयुष्य, इकडे लक्ष नाही आहे. निश्चिंत आहे मृत्यू लोकातले लोक, याचं ज्ञानोबरांना कौतुक वाटतं. पण इथे जे कौतुक वाटतं ते देवाचं कौतुक वाटते. देखा नवलतया प्रभूचे, ज्याच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती संपन्नता असते, त्याला प्रभू असं म्हणतात. करण्यास योग्य तेही तो करतो. जे सामान्य पुरुषाला करता येत नाही तेही तो करतो. आणि जगातल्या घटनेमध्ये विपरीतही करू शकतो, त्याला अन्यथा कर्तुम असं म्हणतात. कर्तुम करण्यास योग्य, अकर्तुम मानवी व्यक्तीला करणं शक्य नाही ते, आणि अन्यथा कर्तुम म्हणजे वेगळ्या रूपाने करू शकतो. हे सगळं ज्याला करता येतं, सहज शक्य होतं, त्याला प्रभू असं म्हणतात. आणि त्या देवाचं काय आश्चर्य आहे? काय आश्चर्य म्हणजे सारथी त्याने झालंच पाहिजे अशी काय अडचण नव्हती. भगवंताने जर एखादा प्रिय भक्त पाठवला असता सारथी म्हणून सात्यकीच्या रूपाने, तरी पण अर्जुनाचं युद्धामध्ये कार्य झालं असतं. पण नाही. आश्चर्य वाटतं आहे अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्ताविषयी देवाचं आश्चर्यकारक अपूर्व प्रेम आहे. आतापर्यंत अनेक भक्त झाले, पण देवाचं म्हणावंच लागतं, जेवढं अर्जुनावर प्रेम आहे ना, तेवढं प्रेम देवाने कोणावरच केलं नाही बघा. कोणावरच नाही. 4व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणतात, देवाने सगळ्यांपासून लपवून ठेवलं आणि ते अर्जुनाला सांगितलं. जे न सांगेचे पितया वसुदेवासी, जे न सांगेचे माते देवकीशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखिया प्रेमाचे सुख, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बिक यातेचे आती, सनकादिकांची आशा वाढिनल्या होत्या किर बहुअसा, परी त्याही येणे माने यशा येतीचे ना. ज्ञानोबाने जवळपास 4 जणांचा 5 जणांचा उल्लेख केला. पितया नातही सांगितला, पितया वसुदेवासी, माते देवकीशी, बंधू बळीभद्राशी, देवी लक्ष्मी आणि सनकादिक घेतले. म्हणजे या 5 जणांचा जर आपण विचार केला तर कुटुंबातल्या लोकांनाही भगवंताने काही सांगितलं नाही. सनकादिकांना असं वाटलं होतं की भगवंताने आपल्याशी बोलावं, मग त्यांच्या प्रयत्नाला थोडंसं यश आलं बरं, पण जेवढं अर्जुनाला आलं तेवढं त्यांना नाही आलं. ज्ञानोबा काय म्हणतात, सनकादिकांची आशा वाढिनल्या होत्या किर बहुअसा, परी त्याही आशा येणे माने, म्हणजे या अर्जुनाच्या मानाने यशा येतीचे ना. जेवढं यश अर्जुनाला आलं तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना यश आलं नाही. आलंच नाही असं नाही, थोडंफार यश त्यांनाही आलं बरं. कारण चतुश्लोकी भागवतामध्ये त्यांनी प्रश्न विचारला तर भगवंताने हंस रूपामध्ये प्रगट होऊन सांगितलं ना, म्हणजे भगवान त्यांच्याशी बोललेच. पण अर्जुना एवढं मात्र नाही. तोंड भरूनी बोलीजे ते अर्जुनाच्या बाबतीमध्ये, दाटूनी खेवतीचे अर्जुनाच्या बाबतीमध्ये, डोळा पाहताची निविजे, दिठी पाहताची निविजे, दृष्टीने पाहावं शांत व्हावं, तोंड भरून बोलावं, कडकडून आलिंगन द्यावं, हे अर्जुनाच्या बाबतीमध्ये देवाने केलेलं प्रेम आहे. आणि हे अद्भुत आहे. अद्भुत म्हणजे आतापर्यंत कोणाच्याही बाबतीत न घडलेलं हे देवाच्या मनातलं अद्भुत प्रेम भक्ताचे. कारण अर्जुना, तूची प्रिय आणि तुझी श्रोता, तूच माझा भक्त आहे, तूच माझा श्रोता आहे, तूच मला प्रिय आहे. आणि पुन्हा वरी प्रियाचे वार्ता प्रसंगी आले. भगवद्गीतेमध्ये 3-4 प्रसंगाला भक्तराज अर्जुन देवाशी एकरूप होत होते. पण देवाला असं वाटलं, जर हा युद्धामध्ये ऐकता ऐकता जर माझ्याशी एकरूप झाला तर मग पुढचं प्रवचन सांगायचं कोणाला? जर हा एकरूप जरा ऐक्य झाले मग कोणाशी बोलावं, सांगावं कोणाला? हे भगवंताने ऐक्य होऊ दिलं नाही बघा. 6व्या अध्यायामध्ये, 15व्या अध्यायामध्ये सुद्धा ऐक्य होऊ दिलं नाही. आणि 18व्या अध्यायामध्ये तर 2दा प्रसंग आले
पण त्या दोन्ही प्रसंगामध्ये भगवंताने अर्जुनाला आपल्या स्वरूपाशी एकरूप करून घेतलंच नाही. हृदयाहृदय एक झाले. इथं भगवंताने द्वैत सोडून दिलं बघा. पण तरीसुद्धा अर्जुनाला प्रश्न विचारला. नसते एवं करून या प्रश्न नसतेचे अर्जुनपण आणून या झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. अर्जुनाला पुन्हा प्रश्न विचारला आणि प्रश्नाच्या निमित्ताने त्याला देहभावावर आणलं. का? कारण अर्जुनाशी भगवंताला प्रेम सुख भोगायचं होतं. अद्भुत प्रेमभक्ताचे. 11व्या अध्यायामध्ये संजयजी म्हणतात, हे राजन मला आश्चर्यच वाटतंय म्हणे. आतापर्यंत भगवंताचे भक्त नाही का झाले. लक्ष्मी माता आहे, शेष आहे, गरुड आहे, पांडवामध्ये बाकीचे आहे ना, पण भगवंताने सगळे बाजूला सारले. 5 आहे आता अर्जुना. श्रीकृष्ण सावियाची झाला आधीना कामुका दैसा अंगना अपयता केजे. किती प्रेम आहे. जर भक्तराज अर्जुन रागावले तर देवाने निवांत सहन करावं. बरं अर्जुनजी रुसले तर भगवंताने समजावून सांगावं. ज्ञानोबारा म्हणतात, या देवाला आहे ना अर्जुनाचं वेड लागलं आहे. नुसतं वेड नाही लागलं, आश्चर्यकारक वेड लागलं आहे. हा कोपे की निवांतच आहे, हा ऋषी तरी बुजावितच आहे. नवल पिसे लागले आहे देवाचे पार्थाचे देवा. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. या अर्जुनाचं भगवंताला वेड लागलं आहे. वेड आणि परमात्म्याला वेड लागतं. बरं वेडा झाला लाचावला भक्तीशी. भक्तीला परमात्मा भुलून जातो. देवाला वेड लावण्याचं सामर्थ्य फक्त प्रेमात आहे. भक्ती प्रेमात ते देवाला वेड लागलं. अद्भुत प्रेम भक्ताचे. कस काय? जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. हे देवाचं प्रेमच आहे ना. वास्तविक भगवंताने अनेक कोणत्याही प्रकारच्या सेवा घेतल्या असत्या. महाभारतामध्ये राजसूय यज्ञ ठरला. ते राजसूय यज्ञ कधी करायचा याचा पण कालावधी आहे. जेव्हा राज्यामध्ये पूर्ण अनुकूलता असेल, राज्याची भरभराट असेल, तेव्हा यज्ञ करायचा असेल. नियम असा आहे, राज्याची भरभराट असेल तर योजना काढाव्या. हे महाभारत शिकवतं या. हे महाभारतात आलेलं आहे. नाहीतर मग राज्याच्या तिजोरीवर भार पडतो, असं होऊ शकतं. म्हणून कर संचय चांगला असेल तर मग योजना कर, असं त्याचा अर्थ आहे. कर संचय चांगला पाहिजे. महाभारतात सगळं आलं आहे. महाभारती नाही ते नोयचे लोक येते. राज्य कसं करावं, राज्यामध्ये यज्ञ कधी करावा. यज्ञ म्हणजे योजनाच आहे ना. एक प्रकारे योजना. अन्नदान करायचं आहे, सगळ्यांचा सन्मान सत्कारच करायचा आहे ना, आणि जगाच्या कल्याणाकरता यज्ञ करायचा. मग धर्मराजाने ठरवलं, सगळं आपल्याला अनुकूल आहे, सगळे भांडार भरलेले आहे आपले. मग अशा प्रसंगाला आपल्याला यज्ञ करायचा. तर राजसूय यज्ञामध्ये कोणी काय काय काम करावं त्या सगळ्या कामाची वाटणी झाली. दुर्योधनाकडे कोणतं काम दिलं असेल? दक्षिणा वाटपाचं काम. दुर्योधनाकडे एकच काम. आणि मग दुर्योधनाने विचार केला, एवढा कुंभमेळा जमा होणार आहे, म्हणजे एवढे लोक येणार आहे तिथे, तर मग दक्षिणा तर वाटली पाहिजे की नाही. आणि मग अधिकार न पाहताही दक्षिणा वाटायची. जसे हल्लीतले कीर्तनाचं आयोजन करणारे लोक नाही का, अधिकार न पाहता दक्षिणा वाटतात बघा. कारण त्यांना खिशातून द्यायचं नसतं. गावाची सामुदायिक वर्गणी असते. आणि मग काय समोरच्या व्यक्तीने मागितलं, महाराज 5 वाढून घ्या पण या. हे सगळे आयोजक म्हणजे त्या काळातले दुर्योधनच आहेत बघा. असू द्या, पुढचं ऐका आता. दुर्योधनाने ठरवलं होतं की काही नाही, अधिकार पाहायचा नाही, फक्त दक्षिणा वाढून द्यायची. म्हणजे एखाद्याचा अधिकार जर 11,000चा असेल त्या काळातला, तर त्याला 51 द्यायची. देते ना काही काही लोक. तसं ठरवलं होतं त्याने, एवढी दक्षिणा द्यायची. पण त्याला असं वाटलं होतं, या निमित्ताने सगळा पांडवांचा खजिना आपण रिकामा करू. दक्षिणा नुसती वाटून द्यायची. पण त्याच्या हातामध्ये एक सामुद्रिक चिन्ह होतं. कोणतं? जेवढा तो खर्च करेल तेवढं खजिन्यामध्ये जमा व्हायचं. आणि हे भगवंताला माहिती होतं. म्हणून भगवंतांनी सांगितलं की दुर्योधनाला कोषाध्यक्ष करा. म्हणजे काय करा? खजिनदार करा. किती त्याने खर्च केलं ते पुन्हा जमा झालं पाहिजे. सहज सांगितलं तुम्हाला. हे अशी वाटप झाली होती कामाची. मी तिथंच होतो तेव्हा. पण मग भगवंताकडे कोणतं काम आलं? भगवंताने सांगितलं, सगळ्या विद्वान लोकांचे, ब्राह्मण लोकांचे चरण प्रक्षालन करायचं काम माझ्याकडं द्या.
म्हणजे स्वागत करायचं मी, चरण प्रक्षालन मी करणार, आणि सगळ्यांची भोजनं झाले तर उष्ट्या पत्रावळ्या मीच उचलणार. उच्चिष्ट काढिले आपण, प्रियाचे ठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वथा जाण, ते उच्चिष्ट काढिले आपण, ते क्षमा करा अशी याचना केली 11व्या अध्यायामध्ये. म्हणजे सन्मानाची देवाने अपेक्षा नाही केली, उच्चिष्ट पत्रावळ्या काढल्या बघा. मग आता भगवंताला काम निवडता आलं असतं की नाही युद्धामध्ये, की मी शस्त्र पुरवणार, अस्त्र पुरवणार, सायंकाळी तुमच्या भोजनाची मी व्यवस्था करणार. पण नाही, अद्भुत प्रेमभक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. का? कारण भगवंताला माहिती होतं आपण जर सारथ्य कर्म केलं तर या युद्धामध्ये आपल्याला अर्जुनाच्या जवळ कायम राहता येईल, कायम जवळ राहता येईल आपल्याला. आणि अर्जुनावर जर काही संकटाचा प्रसंग आलाच तर तो मला निवारण करता येईल. अर्जुनाच्या लांब नाही राहायचं, जवळच राहता आलं पाहिजे. इतकं जवळ, सारथीपेक्षा जवळ कोण राहू शकतं? म्हणजे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. अर्जुनाचं सारथ्यपण केलं, पण ते सारथ्यपणच का केलं त्याचं कारण ज्ञानोबारे सांगतात. पुढच्या ओळीमध्ये ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.